रणांगण अजूनही तसंच उभं होतं. पण अर्जुन बदलला होता. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तेच चेहरे होते. त्याचे स्वतःचे लोक, गुरु, बंधू, नातेवाईक, आणि त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. मी यांच्या विरुद्ध कसा लढू? तो फक्त योद्धा नव्हता, तो माणूस होता. भावना असलेला, नात्यांनी बांधलेला. त्याचं हृदय कर्तव्य आणि प्रेम यांच्यामध्ये अडकलं होतं. एकीकडे युद्ध जिंकायचं होतं, पण दुसरीकडे त्या विजयाची किंमत खूप मोठी होती. जर मी जिंकलो तर हारणार कोण? त्याचे स्वतःचे लोक. त्याचे हात थरथरायला लागले, शरीर अशक्त झालं, तोंड कोरडं पडलं, डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. धनुष्य हातातून आधीच सुटलं होतं. आता त्याचा आत्मविश्वासही तुटत होता. मला राज्य नको, मला विजय नको, मला सुखही नको. जर त्यासाठी मला माझ्याच लोकांना मारावं लागणार असेल. तो पूर्णपणे कोसळला होता. रथात बसलेला अर्जुन आता लढणारा योद्धा नव्हता. तो हारलेला माणूस होता. त्याने वर पाहिलं आणि त्याच्या नजरा कृष्णावर थांबल्या. डोळ्यात भीती आणि उत्तरांची आस. पण कृष्ण अजूनही शांत होता, कारण त्याला माहीत होतं, हा क्षण महत्वाचा आहे. हा फक्त अर्जुनाचा संघर्ष नव्हता, हा प्रत्येक माणसाचा संघर्ष आहे. जेव्हा आपल्याला कळतं की योग्य काय आहे, पण ते करणं खूप कठीण वाटतं. जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, पण मन साथ देत नाही. जेव्हा आपण स्वतःपासूनच पळायला लागतो. अर्जुन तिथेच बसला होता, हरलेला, गोंधळलेला. पण कदाचित हे हरणच त्याचा पहिला विजय होता. कारण आता तो ऐकायला तयार होता. आणि पुढच्या क्षणी कृष्ण बोलणार होता.